सगळ्यांचाच आराम संपलाय आणि उद्यापासून शाळा चालू होते। आता शाळा चालू होणार आहे, पण उद्याची मला धावपळ टाळायची आहे, म्हणून मी आज आदल्या दिवशीच म्हटलं सगळी तयारी करूया। सगळ्यात पहिले तर मार्केटला गेले होते आणि तिथून भरपूर अशा भाज्या आणल्या आणि त्याचबरोबर फ्रूट्स देखील। आता दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळची स्कूल आहे, त्यामुळे सकाळी असा हेवी ब्रेकफास्ट केला जात नाही। मग दूध घेतलं किंवा एखादा बनाना खाल्ला तरी आपल्यालाही बरं वाटतं की हा मुलांनी जरा नाश्ता केला आहे। त्यानंतर सगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या, तर आठवडाभर तरी घरातून बाहेर निघणं होणार नाही, म्हणून सगळंच आणून ठेवलं। कढीपत्ताही आणला होता, म्हटलं मुलांसाठी चिवडा बनवून ठेवावा, छान मिळाला त्यामुळे तोही व्यवस्थित असा ऑर्गनाईज करून ठेवला। आणि आता मुलांचं स्कूल म्हटलं म्हणजे त्यांच्यासाठी टिफिनला काहीतरी पहिला दिवस आहे म्हणून आवडीचं, म्हणून त्यांच्यासाठी डोसा बनवायला डाळ तांदूळ जे आहे ते भिजत घातले। त्यानंतर इकडे नवीन टिफिन आणला होता। आता छोटा मुलगा माझा पहिल्यांदा स्कूलला चालला आहे, त्याच्या मेन स्कूलला। सो इतक्या दिवस तर बालवाडीत जात होता, म्हणून आम्ही जास्त एक्सायटेड होतो। मग छान असा त्याला स्टीलचाच टिफिन घेतला, कारण की भरपूर असे वेगवेगळे टिफिन आमचे ट्राय करून झालेत याआधी आणि आम्हाला एकही म्हणजे काही दिवसच जातो आणि नंतर खराब होतो। आणि त्याचबरोबर घाईमध्ये ना गरम काही भरायचं असेल तर त्यापेक्षा कितीही प्लास्टिक चांगलं असलं तरी आपलं स्टीलच बरं। त्यानंतर डबाही छान वॉश केला म्हणजे सकाळी लवकर धावपळ होणार नाही। आणि अजून